नमस्कार. आम्ही सारे खवय्याच्या या भागात सर्व रसिकांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. आज एवढं का वाढवलं माहितीये का? आजी सोनियाचा दिनू. हो, असं काय करताय? आज सोनियाचा दिवस आहे, म्हणजे आज दसरा आहे, विजयादशमी आहे. आमच्या सर्व रसिक प्रेक्षकांना विजयादशमीच्या मनापासून शुभेच्छा. आपण स्वागत करूया तुषार दळवी. हाय हाय, कसा आहेस? तू कसा आहेस? फर्स्ट क्लास. तुला पहिल्यांदा दसऱ्याच्या शुभेच्छा. धन्यवाद. माझ्याकडूनही तुला प्रशांत. धन्यवाद. बस. येस. चला, आज गुरुदक्षिणा द्यायचं तू पक्क केलं होतंस, त्याप्रमाणे आलास, त्याबद्दल पहिल्यांदा धन्यवाद. तुषार, मला सांग, तू उत्तम खवय्यास हे मलाही माहिती आहे. वेगवेगळे पदार्थ तू अतिशय आवडीने चवीने खातोस, पण खाण्याकडे जाण्यापूर्वी मला 2-3 गोष्टी तुझ्याकडून जाणून घ्यायच्या आहेत. तुझा जन्म कुठला आहे? मुंबईचा. शिक्षण मुंबईत आरे पोदार कॉलेज आणि नंतर वेलिंगकर इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट. बरं. आणि शाळा? राजा शिवाजी विद्यालय. बर. हिंदू कॉलनी. ओके, म्हणजे हिंदू कॉलनीतून राजा शिवाजी विद्यालय, पोद्दार आणि मग वेलिंग्टन. नाही, कारण मगाशी तू म्हटलंस तसं गुरुदक्षिणा मला वाटतं शाळेपासून आपलं सुरू होतं, कारण तूही त्या शाळेत आहे. येस, सेम. बरं, मला सांग, पहिलं नाटक कुठलं तुझं? पहिलं नाटक म्हणजे अगदी फुल लेंथ आपण जर म्हटलं नाटक तर मग ते राज्यनाट्य स्पर्धेत ऑथेलो केलं होतं. विजय केंकरेने दिग्दर्शित केलं होतं. आणि पहिलं व्यावसायिक नाटक बीजांकुर म्हणून एक नाटक होतं. बरोबर. INTचं होतं. त्यांनी कॉम्पिटिशन मध्ये बघून मग मला त्या नाटकाकरता विचारलं, असं झालं. ओके. माझ्या अजून एका मित्राला इथे मी आमंत्रित करणार आहे. तुषारला माहिती नाहीये, तुषारचाही मित्र आहे. कोण? मी त्याला आमंत्रित करतो आता. आशुतोष कुलकर्णी. वेलकम. नमस्कार. प्रथम हे घे, दसऱ्याच्या शुभेच्छा. माझ्याकडूनही दसऱ्याच्या शुभेच्छा. बोला नाहीस मला काल. तुला दसऱ्याच्या शुभेच्छा. माझ्याकडूनही दसऱ्याच्या शुभेच्छा. थँक्यू. बसा. आशु, तुझं परत एकदा मनापासून स्वागत. मला सांग, तुला पहिल्यांदा असं कधी वाटलं की आपण नाटकात काम करावं किंवा चित्रपटात काम करावं किंवा सिरियलमध्ये काम करावं? खरं तर मला पहिल्यांदा वाटण्याच्या आधी माझ्या आईलाच पहिल्यांदा वाटलं होतं. बरं. म्हणजे मी खूप लहान असताना, अगदी 1-1.25 वर्षाचा होतो, त्यावेळी माझी आई एका दुकानात गेली होती खरेदीला, आणि तिथे एक स्पर्धा चालली होती. तर तिथे ते जनरल पाहायला गेली, आणि तिथल्या ते आयोजक होते, त्यांनी सांगितलं की ह्यालाही स्पर्धेत भाग घेऊ दे. मी त्या स्पर्धेत भाग घेतला आणि मला तिथलं पहिलं बक्षीस मिळालं होती. स्पर्धा होती सुदृढ बालक स्पर्धा. तर त्यावेळी आईला पहिल्यांदा वाटलं की चला, मुलाला स्पर्धेत पाठवलं, त्याची चमक दिसते, काहीतरी आहे आपल्या मुलात. तर तिने ठरवलं की याला आणखीन वक्तृत्व, नाट्य, कथा वाचन याच्यामध्ये आपण स्कोप देऊयात आणि पुढे त्याला करायला चान्स देऊयात. आमच्या स्वयंपाकघरात तुषार आलेला आहे. तुषार, तू काय करणार आहेस? म्हणजे मी काय घाबरलो नाही बरं का? नाही, म्हणजे डिशचं नाव ऐकल्यावर तर मला खात्री आहे की तुझी भीती पळून जाईल लगेच. पनीर रबडी. बर. ओके. जरा वेगळी डिश आहे, पण काही मला असं वाटतं बहुतेक तुला धोकादायक नाहीये, कारण विश्वासाचा प्रश्न आहे. ओके. साहित्य: हे अर्धा लिटर दूध, साखर साधारण 1 वाटी, त्यानंतर ही ड्रायफ्रुट्सची सगळ्या पावडर आहे. यात काजू, पिस्ते, बदाम, अक्रोड वगैरे सगळं आहे. ओके. तूप, साजूक, चारोळ्या, काजू, हे केशर सिरप आहे. बरं. आणि हे पुन्हा आपण तुकडे करून घेतले, पिस्ता, बदाम वगैरे. ह्याचा हा भुगा आहे आणि त्याचे बारीक बारीक तुकडे. आणि हे अर्थातच पनीर. ओके. साहित्य बघितलेले. आता आपण जाऊया प्रत्यक्ष कृतीकडे. आधी दूध उकळत ठेवू. ओके. म्हणजे आपल्याला साधारण थोडस आटवून घ्यावं लागेल ते. बरं. ही आपण वाटीभर साखर टाकूया. ओके. आणि हे एका बाजूला आटत राहू दे. बर. हे इथे आटत राहील. आपण आता पनीरचं बघूया काय करायचं. हे सगळे आपण पनीरचे तुकडे आपण केलेले आहेत. ओके. यात ही जी पावडर आहे, मी मगाशी म्हटलं ड्रायफ्रुट्सची, ती आधी टाकूया. त्यानंतर साखर थोडी चवीनुसार. पाहिजे असेल तर घाला. पाहिजे असेल तर. बरोबर. साखर टाकली चवीनुसार. त्यानंतर हे जरा आपण थोडं व्यवस्थित मिक्स करूया. आणि हे मिक्स करून एक 10-1 मिनिटं
आपल्याला असं ठेवायचं आहे. बरं, म्हणजे काय होईल? म्हणजे पनीरमध्ये जे आपण ज्या गोष्टी टाकलेल्या एकजीव होईल. संपूर्ण ते एकजीव होईल. ह्याच्यात काय काय टाकलंय मला परत एकदा तू सांगतोस का? यात प्रशांत आपण मी म्हटलं तसं ड्रायफ्रुट्स मध्ये त्यात बदाम आहेत, पिस्ते आहेत, अक्रोड आहेत, काजू आहेत. हा, हे सगळे तब्येतीला उत्तम गोष्टी तू टाकले. हो हो हो. बरं, घरच्या स्वयंपाकात कधी तू पाऊल ठेवलेस का? म्हणजे तुला तिथे प्रवेश बंदी वगैरे नाहीये ना? कारण साधारणपणे बायकांची किंवा बायको मंडळींची असं म्हणणं असतं की तुम्ही करता पण नंतर निस्तरावं लागतं. आम्हाला लागतं. पण ते खरं आहे का? म्हणजे घरोघरी मातीच्या चुली आहे का कसं? अगदी 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 बरोबर आहे. बरं. म्हणजे मला सुद्धा फक्त एक काही फ्रीज मधनं पाण्याची बाटली काढणे किंवा पाण्याची बाटली ठेवणे एवढाच प्रवेश आहे? एवढा प्रवेश आहे फक्त. बरं, म्हणजे तू तसं घरात काही म्हणजे तसं करण्याची वेळ आलेली नाहीये? नाही, करूच देत नाही कोणी. हा, न केलेलंच बरं असं ते आहे. तुला स्वतःला खायला काय आवडतं? व्हेज, नॉनव्हेज? नॉनव्हेज. हा. आणि त्यातही मासे सगळ्यात जास्त. बर, आज तू वेगळाच पदार्थ दाखवतोस. ते आता दसरा आहे त्यामुळे म्हणजे हा, म्हणजे त्या वेळेप्रमाणे आपल्याला वागावं लागतं तसं आहे ते. आणि आईने ताकीद देऊनच पाठवलं होतं त्यामुळे म्हणजे काही इलाजच नाही आज. ओके, हे आपलं आता एकजीव झालेलं आहे. झालेलं आहे. तर आता आपण हे शॅलो फ्राय करूया. बरं, तू म्हटल्याप्रमाणे आपण मगाशी इथे तूप सोडलेलं आहे. चालू? हो. आणि एका बाजूला दूधही थोडंसं लक्ष देऊयात. आटतंय आपलं. ते किती आठवायचं ते आपल्यावर आहे ना? आपल्यावर आहे. हा, म्हणजे जर प्यायचं असेल तर लवकर उतरावं, खायचं असेल तर पनीर अगदी हलकं लाल होईपर्यंत आपण तळून घेऊ थोडंसं. पनीर आता ऑलमोस्ट झालेले आहेत. तेव्हा आपण या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या दुधाला उकळी आलेली आहे तर दुधात घालूया. ओके, काय देऊ तुला पहिलं? चारोळ्या, नंतर काजू. एक काजू घेतो. काय टोल आहे हा? असं आहे. बरं, काजू आणि पिस्ते आहेत हे. बरेचसे टोल नाके बंद करा वगैरे म्हणता येतो. हा टोल नाका आयुष्यात नाही बंद होऊ शकत. हा, त्याचं सिरप आहे प्रशांत. ते आपण थोडं किती घालू? एक दोन चमचे. आणि आपण जे तुकडे केलेत पिस्ता आणि बदाम, अक्रोड वगैरे ते घालू याच्यात. काय म्हणजे हे म्हणजे तब्येतीला एकदम अर्थातच, हो. मजबूतच आहे. घालू सगळे? हो, चालेल. तब्येत आता आपल्याला म्हणजे बनवायचीच आहे. बनवायची. येतो म्हणजे मग चला. मागे पुढे बघायचं नाही. Yes. आणि आज दसरा म्हटलं सोडायचंच नाही. तू म्हणजे अगदी सरायतेसारखंच करतोय. शिकलास कोणाकडे? एक माझी मैत्रीण आहे अदिती नावाची. बर. ती अशा काही काही नवीन रेसिपीज म्हणजे ती जन्माला घालत असते असं आपण म्हणू शकतो. हा, आणि चांगल्याही असतात ना तरी सुद्धा, नवीन असून आणि वेगळ्याच काहीतरी आहे. आणि दुसऱ्या दिवशी त्रासही होत नाही. आता हे आपण जे पनीरचे तुकडे आहेत या बोलमध्ये काढूया. आणि त्यावर ही जी रबडी आपण केलेली आहे. तुझी जी मैत्रीण आहे आदिती, तिला सलामच करायला पाहिजे. येस. नाही का? आपण रबडी नुसती ऐकले, पनीर नुसतं पनीर. ऐकलंय. हो, हे कॉम्बिनेशन म्हणजे कसं काय सुचलंय? तिला एकदा बोलायला पाहिजे इकडे. नक्की. तुझा निरोप तिला नक्की सांगतो मी. येस येस, तिला पाठवच. नक्की, चालेल. येस. आणि ही आपली पनीर रबडी तयार झालेली आहे. क्या बात है. तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या, इकडे तिकडे बघत बसू नका. पनीर रबडी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1 लिटर दूध, 1 वाटी साखर, ड्रायफ्रुट्सची पूड, तूप, चारोळ्या, काजू, केशर सिरप आणि 1 वाटी पनीरचे तुकडे. कृती: प्रथम पॅन मध्ये दूध आणि साखर एकत्र उकळून आटून घ्यावं. एका बाउल मध्ये पनीरचे तुकडे घेऊन त्यामध्ये ड्रायफ्रुट्सची पूड आणि साखर घालून मिश्रण एकजीव करावं आणि 10 मिनिटं ठेवून द्यावं. पनीरचे तुकडे साजूक तुपावर शॅलो फ्राय करून घ्यावेत. आटीव दुधामध्ये चारोळी, काजू, बदाम, केशर सिरप आणि ड्रायफ्रुट्सची पूड घालून पुन्हा एकदा एक उकळी येऊ द्यावी. एका बाउल मध्ये पनीरचे तुकडे घेऊन त्यावर हे आटीव दूध घालावं आणि पनीर रबडी सर्व्ह करावी.